शेजारी शिरा होता, तो शिरा खाल्ला. तांब्यावर पाणी घटा 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 रिचवलं तरी डोळ्यातून पाणी आलं. ठसका लागला. बाईचं लक्ष माझ्या जेवणाकडं. तिनं जशी आमटी वाटी रिकामी बघितली तसं तिला वाटलं बुवाला आमटी लय आवडली. त्यामुळे तिनं दुसरी वाटी मला बिनविचारता हो भरली. लक्षात ठेवा. तुम्हाला खरं सांगू का, मला त्या दिवशी जेवढं वाईट वाटलं नाही तेवढं आत्ता वाईट वाटलं. कारण मी माझी फजीची सांगतो, तुम्ही दात काढताय. तुम्हाला लाजाबीज आहेत का नाही? मी म्हणलं बाय काय केलंय? बाय काय म्हणली, मला काळजी करू नका, आमच्या घरात नाही राहायचं, तुम्ही सगळी घ्या. मी म्हणलं तुझ्या घरातला प्रश्न नाही, मीच राहतोय काय नाही प्रश्न आहे त्या लक्षात. बाई तर भयंकर प्रेमळ. म्हणले महाराज किती भाऊ तुम्ही? म्हणलं तुझ्या आमटीतनं वाचलो तर तिघं नाही तर दोघंच. मग करता येत नाही पण वाढती जास्त. आणि एखादी करती चांगली पण वाढतच नाही. पुण्याला जेवायला गेलो ना की पुण्याच्या बाया एवढ्या कोशिंबीर करतात बाबा 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 बाबा. तुम्हाला फक्त काकडीचीच माहीत आहे. पुण्याच्या बाया काकडीची, मुळ्याची, पेरूची, केळीची, डाळिंबाची अशा इतक्या करतात. 5-6 कोशिंब्या, 10-12 कोशिंबीऱ्या असं आहे. पण वाढत नाही जास्त. एक चमचा. आता आमची जात वार करायची कुठं करता. मी सगळ्या कोशिंबीऱ्या एकत्र केल्या आणि आपलं खाल्लं. बाय काय म्हणली, तात्या तुम्हाला पेरवाची कोशिंबीर कशी वाटली हो? म्हणलं नेमकी कुठं होती ती मला माहीत नाही. केलं पाहिजे चांगलं, वाढलं पाहिजे पोटभर.